समस्त गगनामध्ये आपण अनेक गोष्टी नेहमी पाहतो, परंतु त्यातील एक गोष्ट थोडी हरवत चाललेली आहे. पाहूयात, या अथांग पसरलेल्या अवकाशामध्ये विभिन्न रंगीत अप्रतिम अशा प्रकारची ती किलबिल आपण नेहमी पाहतो. परंतु या संपूर्ण पक्ष्यांच्या किलबिलीबरोबर आपली सर्वात लाडकी अशी चिवताई आहे. कारण चिवताईचा विषय हा अगदी लहानपणापासून आपल्या सर्वांच्या हृदयाशी जोडला गेलेला आहे. लहानपणी आई घास भरवताना एक घास चिवचा हे वाक्य आजही लहानपणीच्या प्रसंगात घेऊन जाते नाही का? घराबाहेर सुवर्ण किरणांमध्ये जेव्हा धान्य अंथरले जायचे तेव्हा तिथे असणारा तो चिवचिवाट मनाला एक वेगळा आनंद देऊन जात असे. अतिशय सावधगिरीने सतर्कपणे एक एक दाण्याचा तो आनंद घेऊन भुरकन उडून जाण्याचे ते हृदयस्पर्शी दृश्य आता नकळतपणे आठवणींमध्ये कैद होत चाललेले आहे. पिलांसाठी धडपड करून बांधलेलं ते घरटं आपण बघत आलो आहोत, ते कुठेतरी हरवत चाललं आहे. परंतु तो चिवचिवाट कुठेतरी हरवला आहे. चिवताईचा तो सुमधुर चिवचिव आवाज नकळत अस्पष्ट झाला आहे. का बरं आपलं प्रेम कमी पडलं असेल? तिला आवडणारे छोटे छोटे अंगणात अंथरलेले दाणेच हरवले आहेत का? बाळाला घास भरवताना आई चिवताईला जो आवाज देऊन एक घास चिवचा असं म्हणत असायची ते विसरली आहे का? चिवताईला आवडणाऱ्या औषधी वनस्पती नकळत लुप्त होत चालल्या आहेत का? इतर गगनभरारी करणाऱ्या पक्षी मित्र तसेच मैत्रिणींसोबत तिची काही नाराजगी असेल का? आपल्या सभोवती चिवताईचा एकत्रित असा थवा आजकाल बघायला मिळत नाही हो. चिवताईचा एकत्रित असा थवा आपल्यापैकी कोणास बघण्यास आला तर तिला दाणे नक्की खाऊ घाला. आपल्या परिसरात कुठे आपली चिवताई दाणे टिपताना दिसली तर नक्की कळवा. हे ऐकून हृदय नक्कीच भरून येईल. धन्यवाद.